लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. लागणारा संपूर्ण पाठबळ हे राज्य सरकारने द्यायचं आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी पूर्ण पाठीशी अमरावती महानगरपालिकेच्या ठामपणे जे काही विकास कार्य करायचे आहे त्याकरता लागणारा संपूर्ण निधी देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार या महानगरपालिकेला देईल. केंद्रातल्या योजना, राज्यातल्या योजना, डबल इंजिन सरकारच्या योजना, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाच्या योजना, ज्या ज्या घटकाकरता आपण योजना असतात त्या सर्व घटकाला न्याय देण्याकरता आपल्याला काम करायचं आहे. व्यक्तिगत लाभ, सार्वजनिक स्वरूपाचे लाभ या सर्व लाभावर आपल्याला काम करायचं आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि मराठा सर्व समाजाला आपल्याला त्या ठिकाणी न्याय देण्याच्या योजना करायच्या आहे. अमरावतीचं शिक्षण, अमरावतीमध्ये वैद्यकीय सुविधा, आरोग्य, पाणी, रस्ता, वीज साऱ्या गोष्टी लक्ष द्यायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सरकारी जागेवर राहणाऱ्या, मिलिटरीच्या जागेवर राहणाऱ्या ज्या 15-16 हजार घरं आहेत त्या घरांना मालकीत्व द्यायचं आहे, स्वामित्व द्यायचं आहे आणि त्यांना स्वामित्व देऊन त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालं पाहिजे याकरता आपल्याला काम करायचं आहे. एकंदरीत आपण जो मॅन्युफॅक्चर दिला, जाहीरनामा दिला, वचननामा दिला त्या वचननाम्यावर काम करायचं आहे. नगरसेवकाला माझी विनंती आहे आणि महापौरला विनंती आहे की आपले विशेष अधिकार आहेत. तर विशेष अधिकाराचं पुस्तक जोपर्यंत आपल्याजवळ आपण वाचन करणार नाही तर नवीन सदस्य निवडून आले एखादी वेळी एखादी प्रशिक्षण योजना आपण करू. पण महानगरपालिकेचे अधिनियम हे नगरसेवकाला जर ज्ञात असेल त्या पदाला न्याय देण्याकरता, ज्या पदाकरता आपण निवडून आलो त्या पदाला अधिकार काय, कर्तव्य काय हे जर आपल्याला आपल्या महानगरपालिका अधिनियमाच्या पुस्तकातून आपण जर उचलले तर प्रशासन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण आपण मांडलेल्या आपल्या अधिकारांच्या प्रश्नाला पूर्णपणे साधंसं काम करेल. जर आपल्या नगरसेवकाला आपले अधिकार माहीत नसेल, आपलं कर्तव्य माहीत नसेल तर मात्र आपण त्या ठिकाणी प्रशासनासमोर आपली बाजू मांडू शकणार नाही. आणि म्हणून महानगरपालिका अधिनियम हा प्रत्येक नगरसेवकाला पाठ असला पाहिजे, ज्ञात असला पाहिजे. याकरता आपण सर्व नगरसेवकांनी एक विशेष प्रशिक्षण योजना आपण करू. महापौराचे विशेष अधिकार काय आहेत, आपल्या गटनेत्याचे अधिकार काय आहेत, या सर्व अधिकाराचा वापर करून शेवटी या सर्व अधिकाराच्या माध्यमातून समाजाच्या गरीब माणसाच्या कल्याण आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. आता पक्षीय राजकारण संपलाय. या सभागृहामध्ये आलेला प्रत्येक नगरसेवक हा विकासाकरता काम करणार आहे. त्यामुळं आता गटबाजी, पार्टीबाजी हा सोडून जनतेने जे आपल्याला मत दिला त्या मताचा आदर करून आपल्याला आपल्या अमरावती महानगरपालिकेला पुढे न्यायचं आहे, विकासात्मक योजना राबवायच्या आहे. खरं तर माझी नगरसेवकाला विनंती आहे, जसं महानगरपालिका अधिनियम आपल्याला माहीत असला पाहिजे तसाच आपल्याला जे निवडणुकीमध्ये आपण घरोघरी फिरलो तेव्हा जो जनतेच्या हातात आपण कागद दिला आणि सांगितलं की आम्ही निवडून आल्यावर हे काम करणार आहोत, तो जो कागद नाही आहे तो जाहीरनामा आहे, तो संकल्पनामा आहे, तो वचननामा आहे. हा वचननामा नगरसेवकाच्या टेबलवर घरी असला पाहिजे आणि एक एक काम करत 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 आपल्या नगरसेवकांनी काय काय वचन आपल्या वार्डात दिले ते वचनपूर्ती केली पाहिजे. कधी कधी काय होतं की आपल्या नगरसेवक निवडून आल्यानंतर जनतेकरता ज्या आपण समस्या उचलल्या होत्या किंवा जनतेला जे आश्वासन दिले होते, जो मॅन्युफॅक्चर तयार केला होता तो मॅन्युफॅक्चर विसरून जातो वचननामा. आणि मग नेमकी जनता 5 वर्षांना विचारतं की तुम्ही त्या ठिकाणी आमच्याकरता 5 वर्ष काय केलं. आणि त्यामुळं प्रामुख्याने माझी नगरसेवकाला विनंती आहे की जो वचननामा तुम्ही तयार केला होता त्याचा एक आपला कॉपी आपल्या घरी असेल, ती कॉपी आपल्यासमोर ठेवली पाहिजे. त्या वचननाम्याप्रमाणे आपण आपल्या प्रभागात काम केलं पाहिजे, आपल्या वार्डात काम केलं पाहिजे. त्या वचननाम्याला पूर्ण करता लागणाऱ्या निधी हा या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रभागात वार्डात नेला पाहिजे आणि आपल्याकरता लागणारा निधी आणून देण्याकरता पालकमंत्री असेल, मी असेल, माननीय रवी राणाजी असतील, तर संजय खोडकेजी आपल्यासोबत आहे, आपल्या खोडकेताई आपल्यासोबत आहे, या सर्वांची साथ घेऊन आपल्याला आपल्या महानगरपालिकेला जो जो इथून तिथून पैसा आणता येईल, काही रवी राणा मिळवतील, काही मी मिळवेल, काही आपले खोडकेजी मिळवतील, पण जो काही विकास निधी या शहराकरता येईल तो सामूहिक पद्धतीने एक विजन ठेवून
इथे नाली केली इथे रस्ता केला असं नाही. एक संपूर्ण विकासाचं विजन आपले जे कमिशनर आणि महापौर तयार करतील त्या विजनवर आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. मी अधिक वेळ न घेता एवढंच सांगेल की शेवटी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा मार्ग महानगरपालिका आहे. केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना नगरपालिकेला महानगरपालिकेला आणून देणे ही आपली जबाबदारी आहे. माझी आहे, रवींद्रनाथची आहे, संजय खोडकेंची आहे, पण आमच्या खोडकेताईची आहे. पण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्या योजना पोहोचवण्याची जबाबदारी नगरसेवकाची आहे. योजना खूप आहे पण त्या नेमक्या आपल्याला जर माहीत नसेल तर मात्र त्या योजनेचा फायदा आपल्याला आपल्या जिल्ह्याकरता होणार नाही आणि म्हणून आपल्या शहराकरता होणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आहे की आजपासून आपण उत्कृष्ट पद्धतीने योजनांचा अभ्यास करावा, केंद्राच्या योजना राज्याच्या योजनेचा अभ्यास करावा. या बजेटमध्ये जास्तीत जास्त निधी महानगरपालिकेला कसा मिळेल याची योजना आम्ही करतो आहे, तो आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. या शहराला सुरक्षित ठेवण्याकरता, या शहराचं सुरक्षित करण्याकरता CCTV सर्व्हिलन्स असेल, पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करायची असेल, पुढच्या काळात आपल्याला या शहराचे रस्ते असतील, पुलं असतील, राजकुमारचा पूल असेल, राजापूरचा पूल असेल, या सर्व शहराच्या विविध मोठ्या योजनेला आम्ही देवेंद्र फडणवीस सरकार पूर्ण मदत करेल. तुम्ही मात्र ज्या झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत ज्या गरजा आहेत जनतेच्या, त्या गरजा पूर्ण करण्याकरता नगरसेवक म्हणून चांगल्या पद्धतीने काम कराल. झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेला लागणाऱ्या समस्या सोडवण्याकरता योग्य पद्धतीने काम कराल. आणि शेवटी एकच सांगतो, मतदान जरी जनतेने केला पण ते आपल्याकरता कर्ज आहे. मतदान म्हणून पडून जाणारे खूप लोक आहेत, पण आपण मतदाते कर्ज समजणारे आहोत. 5 वर्ष आपण योग्य पद्धतीने काम करून जनतेने दिलेलं दान हे कर्ज समजून या शहराच्या विकासाकरता सर्वांनी इमानदारीने आजपासून कामात लागायचं आहे आणि आपला संकल्पनामा वचननामा पूर्ण करायचा आहे. मी तुम्हाला सर्वांना आश्वस्त करतो, महापौर उपमहापौर आणि सर्वांना, जी जी काही क्षमता माझ्यामध्ये पालकमंत्री म्हणून आहे ती पूर्ण क्षमतेने मी अमरावतीच्या विकासाकरता प्रयत्न करेल. आणि जे जे काही आपल्याला या ठिकाणी योजनाच्या माध्यमातून जो आपल्याला या ठिकाणी निधी मिळेल, एकच माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीस सरकार, आपलं सरकार हे गतिमान, आलेला प्रत्येक व्यक्तीचं काम झालं पाहिजे. घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला 1 कप चहा, 1 ग्लास पाणी, 1 पत्र, 1 फोन हे नगरसेवकाकडून अपेक्षित असतं. आलेला व्यक्ती हा माझा मतदार आहे. ज्या दिवशी माझी प्रतिष्ठा, माझ्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली होती तेव्हा हा कार्यकर्ता, ही जनता माझ्या पाठीशी उभी होती. हा हाडामाताचा कार्यकर्ता जर आपल्या पाठीशी उभा नसता तर आपण नगरसेवक झालो नसतो. या लोकांनी आपल्याकरता रात्रंदिवस एक केला नसता तर आपण या पदावर पोहोचलो नसतो. तो दिवस, मतदानाचा दिवस, ज्या दिवशी तुमच्या प्रतिष्ठेकरता, पक्षाच्या प्रतिष्ठेकरता जी जनता आणि कार्यकर्ता तुमच्याकरता रस्त्यावर होता, त्या कार्यकर्त्याचा विचार हा शेवटपर्यंत मनात ठेवला पाहिजे. गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख वागलं पाहिजे. जनतेला नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहे त्याच्याकरता लोकाभिमुख नगरसेवक, लोकाभिमुख महापौर. मैं कमिश्नर से विनती करूंगा कि हफ्ते में 2 दिन महापौर और कमिश्नर महापौर ने हर प्रभाग में, एक प्रभाग में प्रवास करना चाहिए और हर प्रभाग में जनता दरबार लगाकर ये हफ्ते में 1 दिन हर हफ्ते में जनता दरबार प्रभाग होना चाहिए महापौर और कमिश्नर का, उपमहापौर का, और वो जनता दरबार में वहाँ की छोटी छोटी समस्याओं को सुलझाना चाहिए. छोटी छोटी समस्या लोगों की आक्रोश तैयार करती है. तो कमिश्नर और महापौर जी ने हर हफ्ते में एक जनता दरबार, एक प्रभाग, तो 4 महीने में, 6 महीने में सारे प्रभाग हो जाएंगे. तो सर्व प्रभागात जाऊन आपल्या महापौर, कमिश्नर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन यांनी सर्वांनी 4-5 तास एका प्रभागात जाऊन त्या जनतेच्या समस्या, ईज ऑफ डुईंग बिझनेस, सेवा हमी कायदा या अंतर्गत आपण वागलेलं पाहिजे. सेवा हमी कायद्यामध्ये ज्या सेवा आपण ऑनलाईन देण्याचा जनतेला कमिटमेंट केला, ते कमिटमेंट कमिशनर आणि महापौरांनी पूर्ण केलं पाहिजे. सेवा हमी कायद्यानुसार आपल्याला सेवा दिल्या पाहिजे. आणि पारदर्शी प्रशासन म्हटलंय, गतिमान म्हटलंय, लोकाभिमुख म्हटलंय. मागच्या काळात काय झालं, त्याच्यापूर्वी काय झालं, त्याच्यापूर्वी काय झालं सोडा, पण देवेंद्र फडणवीस सरकार, मोदीचं सरकार हे पारदर्शी आहे. जो काही निधी तुमच्याकडे येईल त्या निधीचा
100% वापर, 100% उपयोग हा आपल्या महानगरपालिकेच्या विकास कामाला झाला पाहिजे. पारदर्शी प्रशासन चालवताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही भ्रष्टाचार महाराष्ट्र सरकार सहन करणार नाही. पालकमंत्री म्हणून मी मुळात सहन करणार नाही. आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीने आपल्यावर डाग लागेल म्हणजे मी नाही, तुम्ही सर्व उत्कृष्ट नेते आणि उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत, पण जेव्हा घटना घडतात अर्धे तुम्ही अर्धे आम्ही रोजगार हमी, ही परिस्थिती आपल्याला अमरावतीमध्ये आणायची नाही आहे. रवी राणा लक्ष येणार आहे, मी लक्ष येणार आहे. 100% पैशाची युटिलायझेशन, एकही पैसा कुठल्याही परिस्थितीत करप्शन जाणार नाही. कोणताही पैसा करप्शन मध्ये जाणार नाही. भ्रष्टाचाराचा डाग आपल्या पक्षाला लागणार नाही. भ्रष्टाचाराचा डाग महापौराला लागणार नाही. भ्रष्टाचाराचा उपमहापौराला डाग लागणार नाही. दोघांनाही डाग लागणार नाही. कुणी कृती करणार नाही. म्हणजे महापौर उपमहापौर आणि आपण सर्व किती क्लीन राहिलो तरी असा काही एक वर्ग असतो की आपल्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये किंवा खाली 19-20 करते म्हणून त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि त्यामुळे आपल्या मागे कोणतरी गडबड करताय का, आपल्या महानगरपालिकेचा कोणी दुरुपयोग करताय का, आपल्या महानगरपालिकेचं नाव खराब करताय का, महापौराचं उपमहापौराचं नाव पदाधिकाऱ्याचं नाव खराब होत आहे का, हे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही करू नका. कारण देवेंद्र फडणवीस सरकार हे पारदर्शी आहे, लोकाभिमुख आहे, गतिमान आहे. या सरकारचं प्रतिबिंब हे महानगरपालिकेला आपल्याला आणलं पाहिजे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कमिशनर आणि महापौरांनी मी विनंती करतो, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार अमरावती महानगरपालिकेमध्ये होणार नाही याची काळजी महापौर आणि कमिशनर उपमहापौरांनी पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. जे पदाधिकारी त्यांनी घेतली पाहिजे. सभापती येणार आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन येणार आहे. नाहीतर आम्ही एवढी मेहनत केली सर्वांनी, देवेंद्रजींनी केली, आपल्या सर्व नेत्यांनी केली, रवी राणा तिकडे केली, तिकडे संजय खोडकेने केली, इकडे पालकमंत्री म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी केली. ही सर्व मेहनत कशा करता होती तर अमरावतीच्या जनतेच्या पुढच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याकरता. आणि त्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचे दिवस आपल्यावर आले तेव्हा मात्र आपल्या माध्यमातून काही चुका झाल्या त्या काही आपल्याला जनता सहन करणार नाही, जनता मान्यही करणार नाही. भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी जर महापौर असेल तर भ्रष्टाचार हा शब्द आपल्या कुठल्याही डायरीत येऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. एक चुकीच्या पद्धतीनं केलेलं कार्य हे माणसाच्या जीवनामध्ये प्रचंड त्या ठिकाणी वाईट करून जातं. आणि म्हणून चुकीचं काम करू नका. जे नियमात बसतं ते नियमाने करा. समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता एखादी गोष्ट कमी झाली चालत, पण उद्देश चूक एखादी चूक अनावधानाने झाली चालत. अनावधानाने चूक केली लक्षात येतं ही चूक झाली आहे, पण जाणीवपूर्वक काही उद्दिष्ट ठेवून चूक करणे, यातनं माझं काही बरं झालं पाहिजे, यातनं माझा काही स्वार्थ झाला पाहिजे, हे जर चूक झाली तर माणसं सहन करत नाही आणि समाजही सहन करत नाही आणि जनताही सहन करणार नाही. त्यामुळे माझी सर्व नगरसेवकाला विनंती आहे, भ्रष्टाचार मुक्त पारदर्शी प्रशासनाचा संकल्प करूया, गतिमान सरकारचा संकल्प करूया. मी जेव्हा अमरावतीमध्ये एखाद्या वेळी जेव्हा फिरेल तेव्हा सर्व जनतेने म्हटलं पाहिजे की तुमचा नगरसेवक खूप चांगला आहे, योग्य नगरसेवक निवडून आला. युवा साहेबांच्या लोकांना म्हटलं पाहिजे युवा साहेबांचा नगरसेवक चांगला निवडून आला. आणि पुढच्या वेळेस तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करा सर्व नगरसेवकांनी की कुठल्या पक्षाचे तुम्ही नगरसेवक आहे त्या पक्षाकडे तिकीट मागायची गरज नाही पडली पाहिजे. पक्षानं तिकीट तुम्हाला घरी आणून दिली पाहिजे. शेवटी पक्षाला काय विचार करतो की जो उत्कृष्ट काम करत असेल, अति उत्कृष्ट काम करत असेल त्याला पक्ष हा नेहमी संधी देत राहतो. 9-10 वेळा निवडून आले नगरसेवक आहेत, 9-10 वेळा निवडून आले आमदार आहेत, कारण त्यांनी आपल्या समाजामध्ये आपल्या भागामध्ये उत्कृष्ट काम केलं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी मात्र 5 वर्षांनी इतकं चांगलं काम करा, इतकं चांगलं काम करा. नाहीतर मी नेहमीच सांगतो, म्हणजे आता नगरसेवक झाले 4 दिवसात लोकांना माहिती नाही नगरसेवक कोण आहे, 8 दिवसात माहिती नाही नगरसेवक कोण आहे. तुम्ही जनतेमध्ये इतके लोकाभिमुख राहा, जनतेला वाटलं पाहिजे की माझा नगरसेवक रात्री बेरात्री अपरात्री काही झालं माझा नातेवाईक नंतर येईल पण माझा नगरसेवक पहिले येईल. ही भूमिका जनतेच्या मनामध्ये तयार करा. जनतेच्या मनात अशी भूमिका तयार करा की मी तुमचा नातेवाईक आहे. मी आधी रात्री बेरात्री अपरात्री आपल्या परिसरामध्ये कुठल्याही व्यक्तीवर संकट आलं
तर संकटाचा पहिला संकट मोचन कोण असेल तर आपला नगरसेवक असेल. या भूमिकेमध्ये आपण सर्वांनी काम करावं अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि सर्वांना यजमानीजी, माननीय महापौरजी, भेंडेजी, आम्ही सर्व आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. गटनेते चेतन गावंडे आपल्याला शुभेच्छा, येणारे पदाधिकारी त्यांनाही शुभेच्छा. एक आपण नागरी चांगला कार्यक्रम ठेवू. त्या नागरी कार्यक्रमात गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांनाही बोलू. पण निश्चितपणे एक चांगला कार्यक्रम घेऊन जनतेच्या आशा अपेक्षा आपण पूर्ण करू. आपण आत्मापासून सर्वांनी कामाला लागावं आणि जास्तीत जास्त जनतेला न्याय द्यावा अशी विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.